हे सादरीकरण पाहिल्यानंतर एक परीक्षक किंवा एक रसिक म्हणून किंवा एक साहित्याचा चाहता म्हणून मला हे सगळं ऐकताना फार आनंद झाला. कारण आपल्या मराठी वाङ्मयामध्ये, मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या लेखकांनी भाषेचे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्यांचे त्यांचे एक साचे आहेत, नमुने आहेत. पैकी सावरकरांची भाषा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि सौष्ठव असणारी भाषा आहे. त्या भाषेची वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत प्रचुरता आहे. मराठी भाषेच्या व्याकरणातले सगळे अलंकार ते वापरतात. पल्लेदार वाक्य आहेत. ती लिहिण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. त्यांच्या सगळ्या एकूणच साहित्यामध्ये पोएटिकनेस आहे, काव्यात्म भाव आहे. ही भाषा आत्ता रील पाहणारी किंवा खूप तंत्रज्ञानाला काय म्हणूया एक्सपोज झालेली मंडळी किंवा ही जी मुलं आहेत ही कशी वापरतायत, कशी पेलतायत याचा नमुना आज मला पाहायला मिळाला. दमसास खूप लागतो सावरकरांची भाषा बोलताना. तर किती जणांमध्ये तो दमसास येऊ शकतो, आहे, नाही, हे सगळंच आज पाहायला मिळालं. आणि एका अर्थाने आनंद असा झाला की ही मुलं देखील ती भाषा पेलण्याचा प्रयत्न करतायत. ती जमतीये जमत नाही हा भाग वेगळा, पण ती प्रयत्न तरी करतायत. तर जाणीवपूर्वक हे सगळेच मराठी भाषा, केवळ सावरकरांचीच भाषा नव्हे तर अशा सगळ्या भाषांचे प्रयोग वाङ्मयात झालेल्या या मुलांपर्यंत एका अभिनव पद्धतीने पोहोचले तर त्यांना मराठी वाङ्मयाची गोडी लागेल.